आजचा हा पारायणाचा तिसरा दिवस. भगवद्भाव सेतूचं पारायण करत असताना एक वेगळीच अनुभूती पुन्हा पुन्हा येत असते. बाबांनी ईश्वर सर्वव्यापी कसा आहे त्याच्या स्वरूप स्थितीत राहणं फार गरजेचं आहे आणि त्या स्वरूप स्थितीत राहिलं तरच स्वधर्माचे संस्कार आपल्यावर होतील आणि तसे संस्कार सद्गुरू बाबा आपल्यावर करत आहेत आणि हे संस्कार करून घेत राहणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. त्याची जाणीव आपल्याला ते करून देत असतात. म्हणून पुन्हा एकदा आपण बाबांचं स्मरण करून आजच्या दिवसाच्या पारायणाला सुरुवात करूया. मज हृदयी सद्गुरू जेने तारेला हा संसार पुरू, मनोन विशेष अत्यादरू विवेकावरी, का डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी, का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोवृत्ती, तैसा पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, मनोनी जान तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मो सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. एक साधक म्हणतो, वैयक्तिक रेकॉर्ड न करता आपली टीम जिंकली पाहिजे. शामबाला कप आपल्याला मिळाला पाहिजे. या हेतूने आपण सर्व साधक एक होऊन कार्य करत आहोत. यात सद्गुरूंचे फटकारे आल्हाददायक वाटतात. धन्य आम्ही जन्मा आलो, दास सद्गुरू श्रीपाद बाबांचे झालो. देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन केले हे आम्हाला फक्त ऐकून माहीत होते, पण सध्या बाबांनी भगवत भावाचा महामेरू तयार करून साक्षात अमृताचेच मंथन करायला सुरुवात केलेली आहे. आणि या मंथनातून अंतिम सत्य काय आहे, साधकावर 12 प्रकारची कृपा कशी होत असते, निमिषभर, पसायदान, मॅन टेंड्स टू गॉड, कुल सनातन धर्म, माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेमभाव, करिअर यासारखे अनमोल अमृतमय अमृत साधकांना प्राप्त होत आहे. धन्य ते साधक, धन्य ते माता पिता ज्यांना साक्षात परब्रह्माचे अमृतमय ज्ञान प्राप्त होत आहे आणि धन्य ते साधक ज्यांना परब्रह्म साक्षात सगुण रूपात लाभले आहेत. अशा परब्रह्माला कोटी कोटी त्रिवार प्रणाम करून पुढील श्रीपाद वाच ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमची उत्कंठा अधिक वाढली आहे. ते जे सांगतील त्याचा आनंद घेऊया. त्यावर बाबा म्हणतात, आपल्याकडून थोडंफार ईश्वरी कार्य झालं, त्या मोबदल्यात आपण सर्वात लीनता नम्रता निर्माण होऊन ईश्वरी प्रेम सद्गुरू प्रेम मिळालं ही फार मोठी रॉयल्टी आहे आणि असंच पुढे सतत मिळत राहणार आहे. अशी रॉयल्टी सहसा कोणाला मिळत नाही. संत कार्यात सद्गुरू कार्यात जो मग्न आहे त्यांनाच मिळते आणि पुढे तेच अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचतात. प्रकृतीच्या प्रभावाखाली वावरणारी मंडळी आणि ईश्वराच्या प्रेमाखातर ईश्वरी प्रेमाच्या प्रभावाखाली वावरणारी मंडळी यातला फरक आपणास कळून येत आहे. हे ज्ञान होणं फार अवघड आहे. धोक्याची वळणं सुद्धा पार करायला लागलाय. अर्जुनाला गीता तत्व सांगितले तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे रूप होते. आता आपल्याला बाबांच्या रूपात येऊन तेच शुद्ध ज्ञान सांगतात. आता रूप वेगळे आहे पण तत्व तेच आहे, अनुभव तोच आहे. म्हणून जाणत्याला जाणलं तर ज्ञान होईल. तेच आपले सद्गुरू स्वामी आहेत. फक्त आपलं ध्येय एकच असले पाहिजे. बाबांच्या विचारांचा विचार होऊन स्वरूपाची प्राप्ती व्हावी हीच खरी अत्यंतिक गरज आहे. बाबांनी निराकारी स्वरूपाशी नातं जोडून दिलं आहे. आपली तळमळ विश्वास असेल तर आपला विकास होईल, अन्यथा सर्व नाशिवंत आहे. सध्या अमृत मंथन जोरात चालू आहे. अमृत बाहेर पडायला लागले. कोणी गैरहजर राहू नका. तत्वदर्शींना ईश्वराचे दर्शन कोठेही आणि केव्हाही होत असतं. त्याला ईश्वर दर्शनासाठी मंदिराची किंवा तीर्थक्षेत्राची गरज नाही. तत्वदर्शींनाच ईश्वराच्या अलौकिक लीला समजतात. त्या लीला पाहण्यात जो मग्न असतो तोच सर्वांगाने मुक्त होऊन ईश्वराच्या दिव्य साक्षात्काराचा अनुभव घेत असतो. जे तत्वदर्शी होते त्यांनीच भगवान श्रीकृष्णाला ओळखले.
जे तत्वदर्शी होते त्यांनी श्रीपाद बाबांना ओळखले. बाकीचे त्यांचे पुजारी होऊन फिरत आहेत. जो ईश्वराच्या विरहाने व्याकुळ आहे अशा भक्ताच्या ठिकाणीच देव अवतार घेतात. सुरुवातीला त्या भक्ताला आपल्याला कोण संकेत देत आहे, कोण मार्गदर्शन करत आहे, कोण रागवत आहे हे समजत नाही. परमतत्व परमात्म्याचे स्वरूप समजते, त्याची कार्यपद्धत समजते, तेव्हा अत्यानंद होऊन मुक्त होऊन साधक ईश्वर कार्यात स्वतःला झोकून देतो व स्वतः इतरांना दिव्य आनंद देणारी व्यक्ती म्हणून समाजात वावरत असतो. तेथेची देव जाणावा. सद्गुरु कृपेने आपल्याला स्वरूपाचे ज्ञान होऊन ईश्वर दर्शन झाले. सद्गुरू हेच परमात्मा ईश्वर आहेत. स्वरूपाने तेच आमचा योगक्षेम चालवतात. बाबांनी ज्ञान देऊन निर्धारित निष्काम कर्म करून घेऊन आपल्यामध्ये भगवत भाव तयार केला आहे. या भगवत भावावर राहिल्याने जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. आता हेच ज्ञान इतरांनाही व्हावे, त्यांचाही उद्धार व्हावा ही तळमळ झाली पाहिजे. दुसऱ्यासाठी कळवळा निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी थोडीशी धडपड झाली पाहिजे. म्हणजेच कर्म आणि भक्ती जमली पाहिजे. कर्मात भाव असावा आणि भावात कर्म असावे. प्रकृती भावावर कर्म न करता ईश्वरी प्रेमाच्या प्रभावाखाली कर्म झाले पाहिजे. ज्यांनी सद्गुरूला जाणले ते रूपामध्ये मूर्तीपूजेमध्ये अडकून पडत नाहीत. परमतत्व, नाम, परमात्मा, सद्गुरू यांची कार्यपद्धती जो जाणतो, समजून घेतो, तो सद्गुरूंना शरण जातो आणि समर्पित होतो. त्यावेळी सद्गुरू साधकाच्या हृदयात विराजमान होऊन त्याच्याकडून निष्काम कर्म, निर्धारित कर्म करून घेतात व साधकाला अंतिम सत्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. असे परमतत्व सद्गुरू आपल्याला लाभले हे आपलं परमभाग्य आहे. सद्गुरू कृपेने भगवंताशी आम्ही जोडलेलं नातं, त्याच्याबद्दल असलेलं अविट प्रेम हेच आम्हाला दिव्य अडचणीतून बाजूला करून अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे. भगवत प्रेमाची कळ ज्यांना लागली तेच नाम आहे. आम्ही घोकमपट्टी करत बसतो तैसे नवे नाम. 7-5-3चा मेळ घालून ही प्रेमकळा निर्माण केली. ही प्रेमकळा ज्यांनी दाखवली अशा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांना अनंत कोटी साष्टांग दंडवत. सद्गुरूंच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेले आपल्यासारखे महान कार्यकर्ते लाभले. आपल्याला साधन म्हणून निवडलं याचा पुरेपूर फायदा होत आहे. नाही केली अटी काही मानदंभासाठी. कोणती इच्छा अपेक्षा मनात धरून सद्गुरू कार्यक्षेत्रात कार्य करायला मिळालं हेच मोठं भाग्य समजून अतिउत्साहानं फार मोठ्या आनंदानं आपण काम करताय. अशीच भक्ती ईश्वराला अपेक्षित आहे. कोणी भाग्यवंत तया कळेल हे उचित. तुम्ही हे उचित समजून घेतला म्हणून संतांनी आम्हाला भाग्यवंत म्हटले आहे. भगवंताच्या इच्छेप्रमाणे जे वागतात ते भगवंताला प्रिय असतात. सद्गुरू त्यांच्या जीवनरथाचा सारथी बनून भक्ताला क्लेश देणाऱ्या दूषित निंद्य गोष्टीचा नाश करत असतात. सत्य स्वरूपात प्रवेश देणाऱ्या सद्गुणांचे रोपण करून त्याचे रक्षण करत असतात. प्रत्येक क्षणी भक्ताला सावध करत असतात. जोपर्यंत सद्गुरू आपल्या जीवनरथाचे सारथी होत नाहीत तोपर्यंत कितीही मोठा भक्त असो किंवा लाख वेळा डोळे बंद करून लाख वेळा प्रयत्न केले तरी तो या प्रकृतीच्या द्वंद्वातून पलीकडे जात नाही. जेव्हा सद्गुरू साधकाच्या आत्म्याशी तद्रूप होऊन राहतात तेव्हाच साधकाला सतत योग्य मार्गदर्शन होत असतं. ओंजारणं, गोंजारणं, फटकारणं या सर्व मार्गाचा अवलंब करून साधकाला हळूहळू पुढे पुढे सरकवत त्याच्या स्वस्वरूपात त्याला प्रवेश देतात. ईश्वराला जाणण्याची क्षमता ईश्वरच देतो. ईश्वर सर्वव्यापी आहे. तो चराचरात भरला आहे. प्रत्येक वस्तू तोच होऊन राहिला आहे. अशी ध्यानधारणा करताना रिद्धिसिद्धी किंवा इतर देवताच्या रूपाने प्रसन्न होऊन वर मागून घ्यायला लावतात. ज्यांना अंतिम सत्य, अंतिम ध्येय समजले आहे तो या ठिकाणी लाचार होत नाही. ज्यांना अंतिम सत्याचा बोध झाला नाही तेच लाचार होऊन रिद्धिसिद्धी देवदेवतात अडकतात. कीर्तन, प्रवचन, गायन, नृत्य वगैरे वगैरे अशा अनेक कला रिद्धिसिद्धीच आहेत. या रिद्धिसिद्धी फक्त चकवा देण्यासाठी तात्पुरत्या आलेल्या असतात. साधक येथेच फसतो. हे धोक्याचे वळण आहे. सद्गुरू स्वरूपाच्या ध्यानाने या रिद्धिसिद्धी काही करत नाहीत. उलट पुढे जाण्यास मदत करतात. म्हणून सिक्युरिटी अलर्ट, कुविचाराचं पथ्य व धोक्याचं वळण
हे पार करून अंतिम सत्यापर्यंत ज्यांना जायचे आहे त्यांनी योग्य मार्गदर्शन होण्यासाठी सद्गुरु स्वरूपाचे ध्यान व भजन करायचं आहे। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ईश्वर सर्वव्यापी आहे। त्याच्या स्वरूप स्थितीत राहणे या खऱ्या स्वधर्माचे संस्कार सद्गुरू करत असतात। स्वरूपाची खरी ओळख करून घेण्यासाठी सद्गुरू बोधात स्थिर राहणे ही एक प्रक्रिया आहे। बोध दुसऱ्याला सांगण्यासाठी ऐकायचा नाही, तर त्यानुसार आचरण करण्याचा प्रयास म्हणजे साधना। आपण जसं बोलतो तसं आचरण करणे हा एक विशेष गुण आहे। हे बहुतेकांना जमत नाही, म्हणून पुढे पुढे ते रिद्धिस्थितीत अडकतात व वाहत जातात। याचे कारण ते अंतिम सत्य जाणून घेत नाहीत, फक्त बोलण्यापुरती माहिती असते। ज्याने अंतिम सत्य जाणून घेतलं आहे तोच सद्गुरू भक्तीत परिशुद्ध होतो। त्याची बोलण्यातली उंची वागण्यात येते। जसं बोलतो तसं वागणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर त्या वागण्याची जाणीव किंवा कौतुक करून न घेता फक्त सद्गुरू भजन करत त्यात लीन राहणं खूप महत्त्वाचं आहे। मग तो कशात लाचार न होता अलिप्तता साधण्याचा प्रयत्न करतो। त्याला भाग त्याग म्हटलं आहे। आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद। भागत्याग केल्याशिवाय अवघा आनंद नाही। भाग त्याग करत नसेल तर ती रिद्धी सिद्धीत अडकल्याची लक्षणे आहेत। जशी गिधाडे तर खूप उंच उडत असतात, पण सगळं लक्ष असते जमिनीवर कुठं सडकं प्रेत पडले आहे का याकडे। मग बरीच मंडळी बोलतात उंच पातळीवर, त्यांना समाज भुलतो आणि बळी पडतो। अशी महाराज मंडळी कलियुगी अमात्य आहेत असं संतांनी सांगून ठेवलंय। मनोनी जाणतेने गुरुभजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती। म्हणून ओम श्रीपाद नमो नमः। देवता किंवा महर्षी ईश्वराचे स्वरूप जाणत नाहीत। सर्व लोकात ईश्वर श्रेष्ठ आहे, त्याच्याच इच्छेनुसार सर्व घडतं असे जाणून आपल्या इच्छेची पर्वा करत नाही। जो ईश्वर प्रेमात पडतो तोच भगवत धामाला जातो। जे भगवत धामाला जाऊन पोचले तेच ईश्वर कार्यात सहभागी झाले। बाकीचे नुसते देव देव म्हणत बसले आणि कर्मकांडात अडकले। आपल्याला कर्मकांडात अडकायचं नाही आणि कुठलं कर्म सोडायचं नाही। श्रीपाद बाबा आमच्या बरोबर आहेत म्हणून घाबरायचं नाही आणि जय जय श्रीपाद नमो नमः हे भजन विसरायचं नाही। नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते, जय जय श्रीपाद नमोस्तुते। जय हरी।